आणि आता पाहूयात सुपरफास्ट 50 बातम्या। शिवद्रोही सरकारला गेट आउट ऑफ इंडिया म्हणा। महाविकास आघाडीच्या आंदोलनानंतर उद्धव ठाकरेंचा गेटवे ऑफ इंडियावरून महायुती सरकारवर निशाणा। 2 वर्षापूर्वी महाराष्ट्राने महाविकास आघाडीला गेट आउट केलं। येणाऱ्या निवडणुकांमध्ये राज्यातील जनता महाविकास आघाडीला नक्की जोडे मारणार। उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारवर हल्लाबोल केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंचं ठाकरेंना प्रत्युत्तर। महाराजांची मगरुरीने माफी मागून चालणार नाही। उद्धव ठाकरेंचा मोदींवर निशाणा। तर पुतळा पडला म्हणून की भ्रष्टाचार झाला म्हणून मोदींकडून माफी, ठाकरेंचा सवाल। पुतळा उभारणीत भ्रष्टाचार हा शिवरायांचा अपमान। शिवरायांचा अपमान करणाऱ्यांचा सक्त निषेध, शरद पवारांची टीका। महाविकास आघाडीचं आजचं आंदोलन राजकीय, नेहरूंकडून शिवरायांचा अपमान, काँग्रेस त्याबद्दल माफी मागणार का? महाविकास आघाडीच्या जोडे मारो आंदोलनावर देवेंद्र फडणवीसांची टीका। फडणवीस महाराष्ट्राचे खलनायक, सर्वाचे सूत्रधार फडणवीसच। उपमुख्यमंत्र्यांनी माफी मागितली नाही, संजय राऊतांचा हल्लाबोल। जोडे मारो आंदोलनाआधी महाविकास आघाडी नेत्यांचं हुतात्म्यांच्या स्मृतीला अभिवादन। महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। नाना पटोलेंकडून महायुती सरकार विरोधात चले जावचा नारा। तर शिवद्रोही सरकारला घरचा रस्ता दाखवण्यासाठी महाविकास आघाडीचं आंदोलन, पटोलेंचं वक्तव्य। वातावरण खराब करून दंगली घडवण्याचं काम महाविकास आघाडी करताय। महाविकास आघाडीच्या जोडे मारो आंदोलनावरून प्रसाद लाड यांचा आरोप। राजकोट किल्ल्यावरील पुतळा घाईगडबडीत बसवला होता, त्याची देखभाल आणि व्यवस्थित काळजी घेतली नाही। शाहू महाराज छत्रपतींचं पुतळा दुर्घटनेवरून वक्तव्य। 10 तारखेपर्यंत महायुतीचं जागावाटप पूर्ण होईल। जो जिंकेल त्याला ती जागा देण्याचा निर्णय। तर 13 मित्रपक्षांचाही जागावाटपात विचार करणार। बावनकुळेंची जागावाटपाबाबत प्रतिक्रिया। मला विधानसभेची उमेदवारी मिळणार याची खात्री, काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांच्याकडून विश्वास व्यक्त। शिवरायांचा पुतळा कोसळून अवमान झाला तरी सरकार स्वतःच्या पापाचं खापर भारतीय नौदलावर फोडतंय। विनायक राऊत यांची महायुती सरकारवर टीका। तर शिवभक्तांचं आंदोलन दडपणारी यंत्रणा अजून जन्माला आली नाही आणि येऊही देणार नाही, विनायक राऊतांची टीका। भाजपचं महाविकास आघाडीला खेटर मारो आंदोलन। शिवरायांचं नाव घेणारी महाविकास आघाडी कलंक। चंद्रशेखर बावनकुळेंची महाविकास आघाडीच्या आंदोलनावर टीका। पंतप्रधान मोदींनी शिवरायांचा अपमान झाल्याप्रकरणी माफी मागितली, मात्र त्यानंतरही महाविकास आघाडीचे नतद्रेष्ठ नेते अराजकता पसरवून राजकारण करतायत। महाविकास आघाडीच्या आंदोलनावरून चंद्रशेखर बावनकुळेंची टीका। मुंबई पुणे संभाजीनगरात भाजपचं आंदोलन। महाविकास आघाडीच्या आंदोलनाला भाजपचं आंदोलनानं उत्तर। नवी मुंबईच्या वाशीत संदीप नाईकांच्या नेतृत्वात भाजपचं आंदोलन। शिवरायांच्या पुतळा कोसळल्याप्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी। ठाण्यात महाविकास आघाडीच्या विरोधात भाजप आमदार संजय केळकरांच्या नेतृत्वात आंदोलन। भाजपकडून महाविकास आघाडीच्या निषेध आंदोलनाचा निषेध व्यक्त। आरएसएस आणि भाजप शिवाजी महाराजांना मानत नाही, त्यामुळे घडलेल्या वाईट गोष्टीचा निषेध करत असताना भाजपचं प्रतिआंदोलन कशासाठी? विजय वडेट्टीवार यांचा सवाल। छत्रपतींचा वापर करून एकमेकांविरोधात आंदोलन करत जिरवू नका, मनोज जरांगे यांची राज्यातील महाविकास आघाडी आणि भाजपच्या आंदोलनावर टीका। राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्यात भेसळ झाली। स्थानिकांनी पुतळ्यात फायबर होतं असं सांगितल्याचा मनोज जरांगेंचा आरोप। राजकोट किल्ल्यावरील पाहणीनंतर जरांगेंची प्रतिक्रिया। भुसावळच्या हतनूर धरणाचे 6 दरवाजे उघडले। धरणातून 30,000 क्युसेकने तापी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू। नांदेडमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाची हजेरी। पावसामुळे मूग पिकाचं नुकसान होण्याची शक्यता। नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नदी नाल्यांना पूर। हवामान विभागाकडून जिल्ह्याला रेड अलर्ट जारी। हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी। आज हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी। वाशिम जिल्ह्यात ठिकठिकाणी पाऊस। पावसामुळे जिल्ह्यातील पिकांचं नुकसान होण्याची शक्यता। लातूर जिल्ह्यात संततधार पाऊस कोसळला। पावसामुळे नदी नाल्यांना पाणी, वातावरणात गारवा। बीडच्या परळीत मध्यरात्रीपासून पावसाची संततधार सुरू। सखल भागात पाणी साचलं, वाहनधारकांची देखील फजिती। बीडच्या परळीत पावसामुळे मध्यवर्ती बस स्थानकाची दुरवस्था। बस स्थानकात चांगल्या सोयी सुविधा नसल्यानं प्रवाशांची गैरसोय। यवतमाळ जिल्ह्यातील पुसदमध्ये मुसळधार पावसाची हजेरी। विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाल्यानं पाणीसाठा वाढणार।